एक काळ असा होता, आदिलशाही, मुघलशाही अशा वेगवेगळ्या सत्ता आपल्या राज्यावरती, आपल्यावरती राज्य करायच्या. पण ते राज्य करायच्या पण सरळ बी करत नव्हते, तर ते सर्वसाधारण जनतेला म्हणजे आपल्या जनतेलाच त्रास द्यायचे, लुटमार करायचे आणि जनता त्रस्त झाली होती. आणि जनता म्हणत होती की आपल्याला कुणीतरी चांगला वाली पाहिजे. त्याच वेळेत अशा अत्यंत बिकट परिस्थितीतच शिवरायांनी शिवनेरीवरती जन्म घेतला, ती जिजाऊंच्या पोटी. जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत यातील गोष्टी सांगितल्या, पण नक्कीच त्यांनी त्यांच्या मनावरती त्या गोष्टी बिंबवल्या असणार आहेत. कारण काय, ज्यावेळेस आपण लहान मुलांना जे शिकवतो तसंच ते घडलं जातं. आणि ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या, आत्मसात केल्या, त्यानंतर त्यांनी ठरवलं, जसजसे मोठे झाले तसं त्यांनी ठरवलं की मला बी काहीतरी करायचंय, मला स्वराज्य निर्माण करायचंय, असं त्यांनी ध्येय निश्चित केलं. 15 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांनी शपथ घेतली की मी का असं आपल्या मावळ्यांना घेऊन रायरेश्वरावरती की माझं मी स्वराज्य म्हणजे लोकांचं स्वराज्य स्थापन करणार. आणि त्यांनी पहिल्यांदाच किल्ला निवडला, तो म्हणजे तोरणा. तोरणा किल्ला निवडायचं कारण काय, तर तोरणा किल्ला अतिशय भक्कम, सहजासहजी शत्रूच्या तावडीत न घालणारा आणि स्वराज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांनी सपाटाच लावला किल्ले घ्यायला. तोरणा, कोंढाणा, राजगड असे किल्ले स्वराज्यात सामील झाले. पण आदिलशाही, ऍक्च्युली हे किल्ले सर्व आदिलशाहीच्या ताब्यात होते. असं झाल्यानंतर कुठलाच म्हणजे गप बसणार नाही, तर आदिलशाही चौथळून उठली आणि नक्कीच चाललंय काय असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी आव्हान केलं दरबारात की शिवाजीला कोण थांबवल. सर्वजणच भीतीत होती की शिवाजी महाराजांना टक्कर द्यायची म्हटलं तर कशी द्यायची, त्यामुळे कोण दजवत नव्हतं. पण एक सरदार आला पुढं आणि म्हणला मी रोखीन, मी थांबवीन त्याला. तर त्याचं नाव अफजल खान. अफजल खानानं शिवाजी महाराजांच्या दिशेनं कूच करायला चालू केली. पण तो अफजल खान अत्यंत कपटी, धोरणी माणूस, तो काय असा सहजासहजी गेला नाही, तर जाताना आपले हिंदू जे देवदेवता आहेत यांची नासधूस करत गेला. सर्वसाधारण जी जनता आहे ह्या जनतेला अत्यंत त्रास देत निघाला होता. त्याला असं वाटलं की शिवाजी महाराज बाहेर पडतील आणि पटांगणात येतील. त्याचं कारण असं होतं की अफजल खानाकडे भरपूर सैन्य होतं आणि आपल्या शिवरायांच्याकडे तेवढं सैन्य नव्हतं. त्यामुळे शिवराय वाट बघत होते की कधी अफजल खान आपल्या तावडीत येतो, म्हणजे जवळ येतोय. तर एक दिवस आलाच की अफजल खान जवळ आला, म्हणजे टप्प्यात आला. आणि टप्प्यात आल्यानंतर अफजल खानानेच शिवाजी महाराजांना संदेश भेटला, म्हणजे संदेश दिला की आपण भेटूयात. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणले भेटाय काय अडचण नाही, फक्त आपण काही सैन्य बरोबर घेऊया आणि तेवढंच आपण भेटूया आणि एका साईडला भेटायचं असं ठरलं. मग एक दिवस ठरला, त्या दिवशी भेटणं झालं. मग शिवाजी महाराज समोर दिसले, त्या शामियान्यामध्ये समोर दिसले की अफजल खान म्हणला आओ 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 हम मिलेंगे, हसत हसत. आणि आतमध्ये तो नक्कीच असा विचार करत असेल शिवाजीला मी आता चिरडून टाकणार. मग त्याला काय होतं माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय आहेत, ते फुल तयारीनिशी झाले होते. त्याला माहित होतं, त्यांना माहित होतं की अफजल खान काय एवढा साधा सुद्धा माणूस नाही. त्यामुळे त्यांनी चिलखत घातलं होतं, वाघ नाक्या बरोबर होत्या, बिचवा बरोबर होता. गेले जवळ त्याच्या, मग त्यांनी एकदम आलिंगन दिलं. म्हणजे त्यावेळेची अशी प्रथा होती, जर भेटायचं झालं तर पहिल्यांदा असं भेटायचं. तर त्यांनी जवळ घेतलं. मात्र जवळ घेतल्यानंतर अफजल खाननं जवळ घेतल्यानंतर त्याचं ते कुटील कारस्थान पुढे आलं. त्यांनी शिवाजी महाराजांना दाबलं. जसं दाबलं तसं शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी काळ बरं करते. त्याचबरोबर त्याचं हत्यार काढलं अफजल खानाने, शिवाजी महाराजांच्या पाठीत मारलं. पण चिलखत असल्या कारणानं ते लागलं नाही, शिवाजी महाराज बचवले. पण शिवाजी महाराजांनी थोडाही वेळ वाया नाही घालवला आणि पटकन आपले वाघ नखे काढले. म्हणजे ऑलरेडी त्याचे वाघ नखे तयारच होते, ते झाकलेले होते, आणि पोटात घातले आणि कोथळाच बाहेर काढला. अशा प्रकारे अफजल खानाचा तिथं वध झाला. पण तत्पूर्वी शिवाजी महाराजांनी काय केलं होतं की जो परिसर आहे त्या परिसरामध्ये झाडामध्ये आपले सैनिक पेरून ठेवलं होतं. ही गोष्ट अफजल खानाला माहित नव्हती. जसा अफजल खानाचा वध झाला तसा लगेचच आपले जे सैनिक होतं ते अफजल खानाच्या सैन्यावरती तुटून पडलं.
आणि अंदाज दोन मारला ऍक्च्युली, म्हणजे अफजल खानाच्या सैन्याला मारलं आणि अफजल खान तिथं वध झाला अफजल खानाचा. हे पाहून आदिलशाही अजूनच चौतळली. मग आता काय करायचं, तर त्यांनी सिद्दी जोहरला पाठवलं पन्हाळा किल्ल्यावरती. त्यावेळेस पन्हाळा किल्ल्यावरती आपले शिवाजी महाराज होते. मग सिद्दी जोहर अत्यंत मोठा फटाके घेऊन पन्हाळा किल्ल्यावर गेले आणि वेढा दिला. तिथून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. का तर तिथे जर अडकले असते तर अत्यंत मोठी अडचण निर्माण होणार होती. रसद तोडली होती, म्हणजे कोणत्याही प्रकारचा अन्न धान्य शिवाजी महाराजांच्याकडे पोहोचत नव्हतं. 2 महिने गेली. 2 महिन्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. तर बाहेर कसं पडायचं? सिद्दी जोहर हे काही साधा सुद्धा माणूस नव्हता, धोरणी कुटील. त्यासाठी त्याला चांगलाच चकवा दिला पाहिजे होता. मग त्यांनी ठरवलं की आपल्यासारखाच आपला सैनिक कोण आहे, तर तो शिवा काशीद होता. शिवा काशीदला विचारलं, तुला शिवाजी व्हायचंय का? शिवाजी व्हायचं काय म्हटल्यानंतर स्वामीनिष्ठ काशीद यांनी सांगितलं, मला शिवाजी व्हायचंय, मला वीरगती आली तरी काही अडचण नाही, पण मला आज मी शिवाजी होणार आहे, हीच माझ्या आयुष्याचं फार मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्याची. आणि त्याच्यानंतर शिवा काशीद काही सैन्यानिशी म्हणजे थोडेफार सैन्य घेऊन त्यांच्या म्हणजे सिद्दी जोहरच्या सैन्याकडे गेले आणि त्यांना पकडण्यात आलं आणि पकडण्यात आल्यानंतर त्यांनी जरा थोडा वेळ घेतला आपल्या शिवा काशीदने, पण बराच वेळ त्याच्यामध्ये गेला. त्या वेळेमध्ये आपले शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरून निसटण्यास मदत झाली त्यांना आणि ते पुढे निघून गेले. आणि पाठीमागे कळलं की हा शिवा काशीद हा शिवाजी महाराज नाहीयेत, तर त्याची कत्तलही करण्यात आली. तर मला एवढं सांगायचंय, स्वामीनिष्ठा म्हणजे काय असते. अक्षरशः अंगावरती काटा येतो की मृत्यू असूनही आपल्या शिवाजी महाराजांची मावळे मृत्यूला सामोरं जात होते. तर शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, त्यांच्यावरती एकतर भरभरून प्रेम केलेलं होतं. त्याच्यानंतर हे जे मावळे आहेत, सरदार आहेत, ह्या सरदारांना माहित होतं जरी आपण नसलो तरी चालेल, पण आपलं घरदार हे शिवाजी महाराज अत्यंत चांगल्या प्रकारे चालवतील आणि त्याच्याशिवाय पर्याय बी नव्हता. कारण तर स्वराज्याचा वाली दुसरा कोणच नव्हता. तर असे हे आपले शिवाजी महाराज आणि यांच्याकडून बरंच काही शिकण्याजोग आहे. त्यांनी किती तानाजी मालुसरे सारखा सेनापती सरदार तयार केला. त्यांनी कोंढाणा किल्ला कसा जिंकला हे आपण इतिहासात बघितलेलंच आहे. असे बरेच किस्से आहेत की शिवाजी महाराजांनी स्वतः बरंच काही केले आणि लोकही तशी घडवलेली आहेत. बाजीप्रभू देशपांडे त्यांनाही थोडं मृत्यू दिसत होता, पण काही करून आपले शिवाजी वाचले पाहिजेत, छत्रपती शिवाजी वाचले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथंच थांबा आणि मी पुढे जातो. मग बाजीप्रभू पुढे गेले आणि नंतर काय झालं ते आपल्याला सर्वांना माहितच आहे. 300-400 फक्त बाजीप्रभूंच्याकडे सेना 300-400 होती आणि 10,000 सेना पाठीमागे सिद्दी जोहरची होती. त्याला बाजीप्रभूंनी टक्कर दिली. जोपर्यंत विशाळगडावरून तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत ते लढत राहिले आणि ज्या वेळेस तोफेचा आवाज आला त्याच वेळेस ते धारातीर्थी पडले. ह्याला म्हणायचे स्वामीनिष्ठा. खरं तर आपल्याला ह्या इतिहासातून किंवा शिवाजी महाराजांनी जे माणसं तयार केली ती फारच मौल्यवान होती, मोठी होती. त्यातून बरंच काय आपल्याला शिकायला मिळतं. तर अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करून इथे थांबतो. धन्यवाद.